गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. वेलकम टू आवर चॅनल. आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या इंग्रजीच्या PYQला सुरुवात करूया. आजच्या PYQमध्ये आपण प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजंक्शन एकत्रितपणे यांचा 30 प्रश्नांच्या आधारे आपण अभ्यास करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य प्रेपोजिशन भरायचं आहे. योग्य शब्दयोगी आपल्याला भरायचा आहे. ही इज डिफरंट डॅश डॅश हिज ओन इंटरेस्ट. तर यामध्ये आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहेत, टू, फॉर, अबाउट आणि विथ. तर या ठिकाणी इन डिफरंट या शब्दानंतर नेहमी टू हे फिक्स्ड प्रेपोजिशन वापरलं जातं. इनडिफरंट जर आलं तर त्याच्या पुढं काही डोळे झाकून टू हे वापरून टाकायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए, टू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघूया आपण. चूज द करेक्ट प्रेपोजिशन टू कम्प्लीट द सेंटेन्स. द इन्फॉर्मेशन वॉज ड्रिव्ड डॅश डॅश अ रिलायबल सोर्स. तर या ठिकाणी जेव्हा एखादी गोष्ट कुठून तरी प्राप्त होते आपल्याला ओरिजिनल, तेव्हा त्या ठिकाणी ड्रिव्ड फ्रॉम हाच त्या ठिकाणी वापर करायचा आहे. म्हणजे ड्रिव्ड सोबत नेहमी फ्रॉम वापरायचा आहे. एखादी गोष्ट कुठून जर आपल्याला प्राप्त होत असेल तर तेव्हा त्या ठिकाणी फ्रॉमच आपल्याला वापरायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा. योग्य पर्याय निवडायचा आहे, कीप डॅश डॅश द ग्रास. आता लक्षात ठेवायचं आहे, एखाद्या गोष्टीपासून दूर राहा जेव्हा आपल्याला म्हटलं जातं तर आपण आवेत त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात ठेवायचं आहे, कीप ऑफ या ठिकाणी काय, कीप ऑफ द ग्रास म्हणजेच काय, तर या ठिकाणी गवतावर चालू नका किंवा गवतापासून दूर राहा असं या ठिकाणी ऑफ वापरलं जातं. म्हणून OFF पर्याय क्रमांक बी जो आहे OFF तो या ठिकाणी योग्य पर्याय आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा. फिलिंग द ब्लँक्स विथ द सुटेबल प्रेपोजिशन. या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रेपोजिशन वापरायचं आहे. द जज ॲक्युटेड हिम डॅश डॅश ऑल द चार्जेस. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ॲक्युटेड सोबत जो आहे तो, आता बरेच जण या ठिकाणी काय म्हणतील की बा याच्यातून मुक्तता केली, त्याच्यात मुक्तता केली चार्जेसमधून. तर या ठिकाणी फ्रॉम हा कधीच वापरायचा नाही. की आपण मराठीमध्ये म्हणतो पासून मुक्तता केली, मग आपण फ्रॉम वापरतो. तर या ठिकाणी फ्रॉम येणार नाही तर ऑफ येणार आहे. ॲक्युटेडच्या नंतर कधीही ऑफ हे फिक्स प्रेपोजिशन वापरलं जातं. जसं पहिल्याच प्रश्नामध्ये आपण टू हे फिक्स होतं, तसं या ठिकाणी ऑफ हे या ठिकाणी अगदी फिक्स प्रेपोजिशन वापरलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी ऑफ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पाचवा प्रश्न बघूया. चूज द करेक्ट कंजंक्शन. आता या ठिकाणी आपल्याला केवळ प्रयोग वापरायचं आहे की नाही. तर या ठिकाणी कंजंक्शन जर बघितलं उभयान्वयी अव्यय, कंजंक्शन जे आहे उभयान्वयी अव्यय, कारण इंटरजंक्शन जे आहे केवळ प्रयोगी अव्यय आहे. तर कंजंक्शन ही वर्कड हार्ड डॅश डॅश ही शुड फेल. तर या ठिकाणी याच्यासोबत जे आहे उभयान्वयी अव्यय जे असणार आहे ते 4 बघा, अंटिल, इफ, बिकॉज, अनलिस्ट. सगळ्यात शेवटचं जे आहे लिस्टचा वापर असे होऊ नये म्हणून या अर्थाने केलेला आहे. तर या ठिकाणी नेहमी त्याच्यासोबत शूडचा वापर होतो. तर वाक्यामध्ये पुढे शूड आहे असं करू नये, आहे की नाही. तर त्या ठिकाणी असं केलं तर असं होईल. म्हणून या ठिकाणी लिस्ट हे आपल्याला वापरायचं आहे, असं होऊ नये. तर या ठिकाणी लिस्ट जे आहे पर्याय क्रमांक डी LEST हे हा पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय वापरायचा आहे. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न बघूया. योग्य कंजंक्शन निवडायचं आहे. पुन्हा या ठिकाणी उभयान्वयी आपल्याला घ्यायचं आहे. आता सुरुवातीचं लक्ष ठेवायचं, सुरुवातीला जे असतात इफ, व्हाईल, अंटिल आणि अनलेस हे शक्यतो सुरुवातीलाच वापरली जाणारी सर्व काय आहेत, कंजंक्शन आहेत. मग आता योग्य कंजंक्शन आपल्याला बघावं लागेल. डॅश डॅश यू वर्क हार्ड यू विल नॉट सक्सीड. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, अनलेस जे आहे, अनलेस या ठिकाणी अनलेसचा अर्थ होतो इफ नॉट, जोपर्यंत किंवा तोपर्यंत त्याचा अर्थ होतो अनलेस. तर या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही तोपर्यंत यश मिळणार नाही, त्याचा असा अर्थ होतो. म्हणून या ठिकाणी अंटिल न घेता अनलेस घ्यायचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट सक्सीड. प्रश्न क्रमांक 6चं डी हे योग्य पर्याय आहे. 7वा प्रश्न बघूया आपण. आयडेंटिफाय द इंटरजंक्शन द एक्सप्रेस सरप्राईज. या ठिकाणी आता कोणतं आपल्याला वापरावं लागेल बघूया आपण. डॅश डॅश आय डिडंट सी यू कमिंग. मग या ठिकाणी मी तुम्हाला येताना बघितच नाही. म्हणजे या ठिकाणी अचानक कोणाला येताना आपण बघतो आपण आणि अचानक तो आपल्यासमोर उभा राहतो, अरे मी तुम्हाला येताना बघितलं नाही. पण या ठिकाणी तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न बघूया.
चूज द करेक्ट प्रेपोजिशन. पुन्हा एकदा शब्दयोगी अवयव आपल्याला वापरायचा आहे. द स्कीम इज डॅश डॅश द बेनिफिट ऑफ पुअर. तर या ठिकाणी योग्य जो पर्याय आहे विथ, ॲट, टू आणि फॉर याच्यातून एखाद्याच्या फायद्यासाठी पर्पज सांगितलेलं आहे, करिता आहे की नाही. फायद्यासाठी जेव्हा दिलं जातं तेव्हा फॉर आपल्याला वापरायचं असतं, म्हणून या ठिकाणी फॉर पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं. त्यानंतर 9वा प्रश्न बघा. योग्य कंजंक्शन जोडी निवडायची आपल्याला. आता या ठिकाणी आपल्याला सगळ्या ठिकाणी बघितलं असेल. पहिलं आपण वाक्य बघूया. ही वॉज डॅश डॅश अ थीप डॅश डॅश अ मर्डरर. तर या ठिकाणी पहिली बघा, नायदरच्या सोबत कधी ऑर येत नाही, नायदरच्या सोबत नॉर येतं, म्हणजे पहिली जोडी चुकीची, ते होऊ शकत नाही. दुसरं बघा, नॉट ओनली बट ऑल्सो. तर हे तर जोडी तर बरोबर आहे, फक्त ती बसते की नाही आपण नंतर बघू. बोथ ॲज वेल, तर ही पण या ठिकाणी बसणार नाही. आणि सगळ्यात शेवटचं आयदर नॉर, तर आयदर ऑर असतं, म्हणजे 1 नंबर आणि 3 म्हणजे ए आणि डी हे बसू शकत नाही. मग आता फक्त काय राहिलं, तर या ठिकाणी तो फक्त चोरच नाही, तर तो मर्डर खुनीसुद्धा आहे, म्हणून नॉट ओनली बट ऑल्सो. ही वॉज नॉट ओनली अ थीप बट ऑल्सो अ मर्डर, म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 10वा. योग्य इंटरजेक्शन या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. वाव, हश, हुश किंवा हुश आणि आहा आणि उच्च. तर या ठिकाणी दॅट्स रिअली हर्ट्स. आता या ठिकाणी दुःख झालेलं आहे की नाही, आपल्याला काहीतरी जखम वगैरे झाली किंवा आपल्याला काहीतरी मार लागलेला आहे, तर त्यावेळी आपल्या तोंडातून औच निघतं, ठेस लागली, औच म्हणतो आपण. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी औच हे या ठिकाणी योग्य पर्याय आहे, कारण अचानक वेदनेसाठी हे आपल्या तोंडातून निघतं. पर्याय क्रमांक डी. 11वा प्रश्न बघा. फिलिंग द ब्लँक्स विथ द ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन. योग्य शब्दयोगी अवयव आपल्याला वापरायचं आहे. द चाइल्ड डेड डॅश डॅश थर्स्ट. तर या ठिकाणी मृत्यूचं एखादं कारण असतं या ठिकाणी, आहे की नाही. जेव्हा एखाद्या मृत्यूचं कारण असतं तेव्हा त्या ठिकाणी फ्रॉम वापरायचं नाही, तर त्या ठिकाणी काय वापरायचं, ऑफ वापरायचं. काय वापरायचं, ऑफ. चा, चीचे. जेव्हा मृत्यूचं कारण असेल तेव्हा भूक किंवा ताण असते तेव्हा डाईड ऑफ असं वापरलं जातं, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी ऑफ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 12वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट कंजंक्शन. वेट हिअर डॅश डॅश आय रिटर्न. आता उभयानावी अवयव आपल्याला योग्य वापरायचं आहे. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत, म्हणजे अंटील. तर अंटील जर बघितलं तर पर्याय सगळ्यात शेवटचा या ठिकाणी तोपर्यंत, जोपर्यंत किंवा तोपर्यंत. अंटील जो आहे पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी योग्य पर्याय आहे. वेट हिअर अंटील आय रिटर्न. 14वा प्रश्न बघा. फिल इन द ब्लँक्स. शी इज गुड डॅश डॅश मॅथमॅटिक्स. आता आपण सहज म्हणतो ती गणितामध्ये चांगली आहे, तर मध्ये म्हणजे आपण काय करतो, इन लावतो. तर इन या ठिकाणी दिलेलं आहे, पण तरी पण ते घ्यायचं नाही. एखाद्या विषयात किंवा कौशल्यात निपुणता दर्शवण्यासाठी गुड ॲटचा वापर केला जातो, गुड इनचा केला जात नाही, म्हणून गुड सोबत ॲट येणार आहे. पर्याय क्रमांक सी. 14वा प्रश्न. आयडेंटिफाय द करेक्ट कंजंक्शन. नो सुनर डीड. आता नो सुनर आलेले लक्षात ठेवा. हां, नो सुनरच्या सोबत दॅन येतं, लक्षात ठेवायचं आहे. नो सुनर डीड ही सी द टायगर डॅश डॅश ही फील्ड. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे नो सुनरच्या सोबत जोडीदार जो आहे द्यान आहे. पर्याय क्रमांक ए द्यान हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 15वा प्रश्न. चूज द ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन. द प्रॉपर्टी वॉज डिवायडेड दॅट डॅश डॅश द टू ब्रदर्स. आता लक्षात ठेवायचं, दोघांमध्ये जर असेल तर बिटवीन आणि जास्तमध्ये असेल तर अमॉंग. तर लक्षात ठेवायचं बिटवीन कुठं आहे, तर बिटवीन आहे पर्याय क्रमांक सी बिटवीन. दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन व्यक्तीमध्ये जेव्हा बंटवारा केला जातो किंवा दोन गोष्टीमध्ये एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा त्या ठिकाणी बिटवीन असा शब्द वापरला जातो. हेच प्रेपोजिशन योग्य आहे. पर्याय क्रमांक सी. 16वा प्रश्न बघा. फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रेपोजिशन. पुन्हा प्रेपोजिशन वापरायचं आहे आपल्याला. आय हॅव बीन वेटिंग फॉर हिअर डॅश डॅश मॉर्निंग. आता पासून, फ्रॉम नाही घ्यायचं आहे, म्हणजे सकाळपासून, दुपारपासून, सोमवारपासून, मंगळवारपासून, 2010 पासून, आहे की नाही. जेव्हा असं म्हटलं जातं त्या ठिकाणी फॉर नाही घेणार आपण, सिन्स घेणार आहे. काय घेणार आहे, सिन्स. म्हणजे या ठिकाणी चालू पूर्ण जो काही काळ असतो त्यामध्ये सिन्स वापरलं जातं. तर या ठिकाणी सिन्स पर्याय क्रमांक डी सिन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट कंजंक्शन फॉर द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता हे मिश्र वाक्य जे आहे, मिश्र वाक्यासाठी आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आहे त्याच्यासाठी उभयानावी अवयव आपल्याला वापरायचं आहे. इफ, सिन्स, त्याच्यानंतर बिकॉज आणि दो. बिकॉज तर होणार नाही, तर म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा. विरोधाभास, या ठिकाणी विरोधाभास दर्शवण्यासाठी अल्दो. पर्याय क्रमांक सी. अल्दो इट वॉज रेनिंग ही वेंट आउट विदाउट अँड अम्ब्रेला. म्हणजे जरी बाहेर पाऊस पडत आहे तरी तो, आहे की नाही, अल्दो, तरी तो बिगर छत्रीचा त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी अल्दो जे आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
त्याच्यानंतर इंटरजंक्शन वापरायचं आहे आपल्याला प्रश्न 18मध्ये. डॅश डॅश व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर. तर या ठिकाणी वाव आपल्या तोंडातून सहज निघतं. कौतुक करण्यासाठी, आश्चर्य करण्यासाठी वाव असं म्हटलं जातं. ब्रावो कौतुक करण्यासाठी वापरतो आपण. या ठिकाणी आश्चर्य आहे की नाही, एखादी गोष्ट खूप चांगली झाली असते किंवा आपल्यासमोर एखादं दृश्य खूप सुंदर दृश्य आहे, मग त्या ठिकाणी व्हॉट अ ब्युटिफुल सीन, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर असं म्हणलं जातं. तर वाव व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर म्हणून पर्याय क्रमांक बी वाव योग्य प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 19वा. ही इज सफरिंग डॅश डॅश फिवर आहे की नाही. तर या ठिकाणी आता सफरिंग सोबत नेहमी फ्रॉम घेतलं, लक्षात ठेवायचं. सफरिंगच्या पुढं नेहमी फ्रॉम येतं, विथ येत नाही, सफरिंग ऑफ येत नाही, सफरिंग फ्रॉम आहे की नाही. ही इज सफरिंग फ्रॉम फिवर. तो तापाने त्या ठिकाणी झुंजत आहे किंवा तापाने फणफणत आहे. तर या ठिकाणी सफरिंग फ्रॉम या ठिकाणी फ्रॉम घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक बी. 20वा प्रश्न बघा. योग्य कंजक्शन आपल्याला निवडायचं आहे. टेक ॲन अम्ब्रेला डॅश डॅश इट्स रेन्स. आता या ठिकाणी शक्यता आहे की नाही, पाऊस येण्याची शक्यता असते. म्हणजे जेव्हा भविष्यातील एखाद्या गोष्टीबद्दल शक्यता वर्तवली जाते संभाव्य घटनेसाठी सावधगिरी म्हणून एखादी गोष्ट सांगितली जाते, तर तेव्हा त्या ठिकाणी इन केस म्हणायचं आहे. इन केस म्हणजे इन केस पाऊस पडू शकतो आहे की नाही. तर सावधगिरी म्हणून या ठिकाणी इन केसचा वापर भविष्यकाळातील घडणाऱ्या घटनेसाठी या ठिकाणी कंजक्शन जे आहे इन केस वापरायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी. 21वा प्रश्न बघा. शी इज मॅरिड डॅश डॅश अ डॉक्टर. आता या ठिकाणी आपण सहज विथ म्हणू शकतो किंवा शक्यतो विथच म्हणतात आहे की नाही. तर या ठिकाणी विथ येणार नाही, तर मॅरिड सोबत नेहमी काय येतं, टू येतं, मॅरिड टू. शी इज मॅरिड टू अ डॉक्टर म्हणून पर्याय क्रमांक सी टू हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. फिलिंग द ब्लँक्स विथ अ कंजंक्शन. या ठिकाणी कंजंक्शन आपल्याला योग्य वापरायचं आहे. हार्डली हॅड ही लेफ्ट द रूम डॅश डॅश द लाईट्स वेंट आउट. तर या ठिकाणी हार्डली जे आहे, हार्डली स्कॅरली जर असे शब्द जर आले तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी यांच्यासोबत नेहमी व्हेन वापरायचा. लक्षात ठेवा. हार्डली आणि स्केअर्सली जर आलं, स्केअर्सली तर यांच्यासोबत नेहमी व्हेन वापरायचं आहे. स्केअरली शब्द जरा उच्चारला थोडा टफ असल्यामुळं मी दोनदा उच्चारला स्केअर्सली. तर हार्डली आणि स्केअर्सली जर आला तर याच्यासोबत नेहमी व्हेनच वापरायचं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी व्हेन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न. चूज द करेक्ट प्रेपोजिशन. द मॅन जम्पड डॅश डॅश द रिव्हर टू सेव्ह द डॉग. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, मागचे काही व्हिडिओ एक दोन पूर्वी, बाहेरून जर आपण आत जात असू, मग त्या रूममध्ये जात असू किंवा पाण्यामध्ये वरून जात असू, नदीमध्ये जात असू, तर त्या ठिकाणी इंटू घ्यायचं. कधी पण काय घ्यायचं, इन नाही घ्यायचं, इंटू घ्यायचं. या ठिकाणी इंटूचा वापर हालचाल किंवा मोमेंट मोशन दर्शवण्यासाठी केला जातो. पण लक्षात ठेवायचं की पाण्यामध्ये म्हणजे बाहेरून जेव्हा आपण एखाद्या आतमध्ये जातो, समजा असं गोल सर्कल मारलेला आहे, बाहेरून एखादा मुलगा जर आत गेला तर इंटू म्हणायचं त्याला. इंटू द सर्कल, इंटू द वॉटर, इंटू द रूम. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी इंटू हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 24वा. आयडेंटिफाय द टाईप ऑफ इंटरजंक्शन. तर या ठिकाणी कोणत्या टाईपचा आपल्याला जे केवळ प्रयोग यावे वापरायचं आहे. डॅश डॅश यू डिड ग्रेट जॉब. तर या ठिकाणी कौतुक किंवा मंजुरी देण्यासाठी, एखाद्या कामाला मंजुरी देण्यासाठी ब्रावो काय वापरायचं, ब्रावो. म्हणून पर्याय क्रमांक बी ब्रावो हे या ठिकाणी एक त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 25वा. फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रेपोजिशन. द ट्रेन इज रनिंग डॅश डॅश टाईम. आता ही जे आहे वेळेवर येण्यासाठी आहे की नाही, वेळेवर जर शेड्यूल ठरलेलं असेल तर त्या ठिकाणी ऑन टाईम म्हणायचं आहे. काय म्हणायचं, ऑन टाईम. म्हणून या ठिकाणी ऑन वापरायचं आपल्याला. पर्याय क्रमांक बी ऑन. 26वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट कंजंक्शन. ही इज व्हेरी रिच डॅश डॅश ही इज नॉट हॅपी. आता या ठिकाणी विरोधाभास आहे, म्हणजे तो काय म्हणतो की तरीही आहे की नाही, तो रिच आहे तरीही तो आनंदी नाही, तो खूप रिच आहे तरीही तो आनंदी नाही. म्हणून 8 YET हे जे आहे पर्याय क्रमांक ए 8 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न. प्रेपोजिशन निवडायचं आहे आपल्याला. ही कंप्लेंट डॅश डॅश हिज नेबर अबाउट द नॉईज. आता या ठिकाणी जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी आपण तक्रार करतो तेव्हा त्याच्या विरुद्ध तक्रार करतो. म्हणून या ठिकाणी अगेन्स्ट किंवा ऑफ टू अबाउट होणार नाही, अगेन्स्ट होणार आहे. म्हणून अगेन्स्ट हे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. 28वा प्रश्न. योग्य कंजक्शनची जोडी आपल्याला या टाकायची आहे. आय वूड डॅश डॅश डाय डॅश डॅश बेग. तर या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो होणार नाही, नायदर नॉर पण होणार नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी रेदर दॅन. आय वूड रेदर डाय दॅन बेग. त्या ठिकाणी पसंती किंवा आपल्याला प्रेफरन्स द्यायचा असेल, पसंती दर्शवण्यासाठी रेदर दॅन ही जोडी वापरली जाते. म्हणजे मी एक तर हे करील
आहे की नाही, आय वूड म्हणजे अगोदर काय करेल आणि नंतर काय करेल, तर या ठिकाणी रेदर द्यान वापरायचं आहे पसंती दर्शविण्यासाठी. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न बघा. प्रेपोजिशन निवडायचं आपल्याला. डोंट स्टेअर डॅश डॅश स्ट्रेंजर्स. तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय आहेत. विथ, ऑन, टू आणि ॲट. जेव्हा स्टेअर, लुक, गेज यासारख्या शब्दानंतर दृष्टीचा रोख सांगण्यासाठी, म्हणजे दृष्टी कुठं होती आहे की नाही, डोंट स्टेअर, त्या अनोळखी माणसाकडे एकसारखं डोंट स्टेअर बघू नका आहे की नाही, एकसारखी बघू नका, तर त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ॲटकडे, तर स्टेअर ॲट स्ट्रेंजर्स म्हणून पर्याय क्रमांक डी योग्य पर्याय आहे. फिल इन द ब्लँक्स विथ ॲन इंटरजंक्शन. शेवटचा प्रश्न आहे. डॅश डॅश आहे की नाही. 30वा प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ ॲन इंटरजंक्शन. डॅश डॅश डोंट मेक अ नॉईज. तर या ठिकाणी गोंगाट करू नका म्हणून या ठिकाणी आपण तोंडावर असं बोट ठेवतो, श असं करतो. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हुश किंवा असं या ठिकाणी दिलेलं आहे. पर्याय क्रमांक डी डोंट मेक अ नॉईज. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आजचं प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजंक्शन तिन्ही एकत्रितपणे आपण या ठिकाणी 30 प्रश्न घेतलेले आहेत. आशा करतो तुम्हाला समजले असतील. काही गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत, काही समजून घ्यायच्या आहेत, त्या समजल्या असतील, लक्षात ठेवल्या असतील आशा करतो. इथंच थांबतो. पुन्हा भेटण्यासाठी, नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येण्यासाठी. जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मागचे, पुढचे, आताचे आणि येणाऱ्या भविष्यातले सगळ्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळू शकतील. म्हणून तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही. जर यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉन जर ऑलवर ठेवला तर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करता क्षणी तुमच्या तो डिव्हाइसला येणार आहे, तुमच्या खात्यावर तो येणार आहे आणि तुम्ही तो आरामशीर बघू शकता. कोणी व्हॉट्सअपला किंवा कोणी तुम्हाला लिंक पाठवण्याची सुद्धा गरज पडणार नाही. म्हणून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.